रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आज ज्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेत ते सर्व विविध चॅनेलचे पत्रकार, मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार, प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विशेष करून आपलं आभार आणि ऋण आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो। याचं कारण की दोन गोष्टी आहेत। एक गोष्ट अशी आहे की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्यकाळाला एक तप म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेले आहे। या 12 वर्षामध्ये अखंड भारतच्या संकल्पनेच्या माध्यमातून जे काम मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सरकारने उभं केलं त्याचा सगळ्यांसमोर लेखाजोखा आहे। या माध्यमातून देशाने केलेली प्रगती तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्ञात आहे। आणि मग ज्या वेळेला अशा विकासाच्या पाऊलवाटेने विकासाच्या पर्वावरती वाटचाल पक्ष करत असताना आदरणीय मोदी साहेबांचं जे काम आहे त्या कामाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं ही स्थित्यंतर 12 वर्षाची जवळून बघणारा जर सगळ्यात जवळचा घटक जर कोण असेल तर तो पत्रकार आहे। आणि या पत्रकारांनी 2014 पासून आज 2026 पर्यंत देशाच्या जडणघडणीतले जे चढउतार आहेत ते चढउताराच्या माध्यमातून मोदी साहेबांनी केलेल्या कामाची प्रगतीचा आलेख हा सगळ्यात जास्त आपल्या सगळ्या मंडळींना ज्ञात आहे। पक्षाची अशी भावना आहे, धारणा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं जर मार्गदर्शक ठरणारा जर घटक कुठला असेल, पक्षाला असेल किंवा आज देश ज्या उन्नतीकडे आहे त्यातल्या विविध समस्या मांडून त्यांना न्याय देण्याच्या दिशेने खऱ्या अर्थानं जर भूमिका कुणी निभावलेली असेल तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये पत्रकार मित्रांचा आणि TV चॅनल मित्रांचा फार मोठा वाटा आहे। आणि म्हणून पक्षाने 12 वर्षाचे कार्यक्रम आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात देशभर 7 जूनपासून चालू झालेले आहेत। 25 जूनपर्यंत आम्हाला या माध्यमातून विविध कार्यक्रम करायचे आहेत। त्यामध्ये एक कार्यक्रम आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं ऋणनिर्देश करणं, त्यांचा आभार व्यक्त करणं आणि ते आभार व्यक्त करत असताना ज्यांनी या पत्रकारी क्षेत्रातून खऱ्या अर्थानं पक्षाला, देशाला दिशा देण्यासाठीचं लिखाण करून जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाची जाणीव ठेवून पक्षाने 12 वर्षातील अखंड भारत पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे। ही पुस्तिका सन्मानाने सगळ्या महाराष्ट्रातील पत्रकारांना देण्यासंदर्भातल्या सूचना प्रदेश कार्यालयातून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला दिल्यात। आज ही पुस्तिका जी आहे ती फक्त आपण पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी अगत्यपूर्व देत आहोत। आणि आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पक्षासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठीचं जे आम्ही काम केलं आहे त्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शक म्हणून आपण जी भूमिका निभावलीत त्याबद्दल या ठिकाणी या माध्यमातून आम्ही छोटासा आपला गौरव करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सगळ्यांची साथ या पुढच्या काळात आमच्या सर्वांबरोबर राहावी आणि राहील अशा पद्धतीच्या या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। आपण आमच्या बोलवलेल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दलही आपले आभार मानतो। आणि या पुढच्या काळात पक्षाचं जे विजन आहे, पक्षाची जी काम करण्याची कार्यपद्धती आहे
त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून तुम्ही सगळी मंडळी आम्हाला सहकार्य कराल आणि त्याचबरोबर मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही वेळोवेळी कराल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. काही आमचे पत्रकार बांधव आपले आलेले नसतील तरी आपण जर त्यांच्यापर्यंत पोच करण्याची सूचना केलीत किंवा आपण जरी पोच करणार असेल, कारण आता आपण वेगवेगळ्या चॅनलचे प्रमुख या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पक्षातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.